मंडळींनो, भल्या पहाटे लोक साखर झोपेत असतात तेव्हा शितल्या मात्र खडबडीत जाग्या होऊन मस्त तयार होऊन उंडगाच्या तयारीत असतात. तर मंडळींनो, विषय काय आहे, 2022 मध्ये शितल्याची 80 देवी शितल्याबरोबर मुंबईत गेलेली आणि आता शितल्या गावा केला मग त्याची लक्ष्मी तकडी रवान कसं चालात. तर दादाक म्हटलं, दादा माझ्या लक्ष्मीक पाठवून दे. तर दादा ट्रॅव्हल्सवर पाठवून दिलेल्या. तर ही असा माझी 8023. तर मंडळींनो, तो झिलगो असाने नाहीतर चेडू असाने, त्याच्या आयुष्यात त्याची पहिली गाडी म्हणजे बरेच आठवणी असतात. तर मंडळींनो, लेकरू 11वीत गेला ना तेव्हा पप्पानी ही गाडी घेऊन दिलेली आणि त्या टायमाक चेडू म्हणून अख्ख्या गावात ह्या एकच चेडू स्कूटी चालवायचा, त्याच्यामुळे तो रुबाबच काय वेगळं होतो. तर म्हणजे मस्त आहे की आधी गाडी एक नाव घातले, तकडी कधी घातलेल्या नाही देवाक माहित. मस्त तिची पूजा केली, पाया बिया पडले आणि शितल्या डॉन आता जाऊक तयार. तर मंडळींनो, शितल्याक त्याच्या ड्रायव्हिंगवर जाम विश्वास आहे, पण दादा अजिबात भरोसा नाही म्हणून हेल्मेट सुद्धा पाठवून दिला. तर मंडळींनो, मस्त आहे की गेलाय आणि तोरसोळ फाट्यावर गाडी लावलंय, कारण गाडीचे आरशे अजून लावचे होते आणि मस्त आहे की येऊन एसटी उभ्या राहिल्या आणि अख्ख्या तोरसोळ फाट्यावर शितल्या डॉन एकटोच. त्याच्या धुळीमुळे एसटीचे काची बंद, त्याच्यामुळे आता वाका की मगे वाका असा झालेला. तर असा करून बरेच कष्ट घेऊन मंडळींनो कॉलेजला येऊन पोहोचले, कारण कॉलेजमध्ये चढवायचा बारक्याचा काम होता. आणि मंडळींनो, कौतुक बघा की कॉलेजलाच माहित नाही होतं की शितले ह्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. ते सर सुद्धा म्हणाक लागले की गो शितल्या तू हकडी खडे. प्रिन्सिपल सरांनी तर मोबाईलवर सर्च केलं नाही देवगडचा शितल्या. तर मंडळींनो, जाम भारी वाटलं, कारण आज ह्या नावांमागा एवढी ओळख दिला ना कॉलेजमध्ये बऱ्याच चेडवांनी झिलग्यांनी फोटोज वगैरे काढले, जाम भारी वाटला. पण म्हणजे जेवढी बाहेर किंमत आहे तेवढी घरात नाही. आईन 17 वेळा फोन केला, कांदे हान, बटाटी हान, मिरची हान, हळद हान, ह्याव हान त्याव हान. तर म्हणजे सगळं बाजार घेतले आणि म्हटलं 2-3 रील शूट करूया. तर म्हणजे सावडावच्या धबधब्यावर लोक पावसाळ्यात जातात, पण चेडू उन्हाळ्यात गेलेला की त्यात तर रील शूट करू. तर मस्त रील बिल शूट केले आणि आता घरा केले. घरा घेताना बाबलो दिसलेलं ते का पण वाईस गाडीवर घेतलाय आणि मग कडेकडेन घर गाठलंय.